मला दम्मानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दम्मानी जा रे बाबा हो, एक जीवानी राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला उभा राहत जा, सुखादुखात जा, शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा, त्यांच्याकडे दळायला लाईट नाही येती घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हातराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या, तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल बिस्किट पुडा देता आलं तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, ह्या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा, म्हणू नका याने आरक्षणाला विरोध केला याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा आरक्षणात जाऊस तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा, सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा, शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर हॅलो 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 कोणी जर आपल्याला त्रास दिला त्रास सहन करा, माझा ऐका. हॅलो गरज आहे आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाऊस तर एखाद्या शिया दिला त्रास दिला तरी सहन करा. लय वळवळ करतोय का एखादा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लावून त्याची जिरू. पण आता ते वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, यांना कुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका, घेण्या देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते ती. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्त्व नाही, त्यांच्यात लाज पण नाही. समजून घ्या रे बाबा हो. इकडे येतात बोंबलतात, मग आपण त्यांच्या मागा लागतो, त्याला लागत संरक्षण. आणि त्याला कुत्रं विचारित नाही. कवा 3-4 जणच लय मजा येईन त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून दाख म्हणा. त्याला रोडने सुद्धा नाही पाळता येणार. असं करू आपण, पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कोणाला काय बोलू नका, उत्तरं देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका, कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठं करायचं आहे. मला आणखीन मी तुम्हाला लई मोठं करणार आहे. तुम्हाला आणखीन गरीब मराठ्याला सत्तेत घालायचं आहे. मला सत्तेत ज्या दिवशी तुमच्या हातात कारभार येईन तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेता. तुम्ही म्हणता तेव्हा लई येडे करत होता, आता सत्ता मायात आहे, तो खोटाच उपटितो आता. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत. तर आपण पाहतोय जरांगेंनी विविध मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत. दिवाळी आधी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, 70,000 हेक्टरी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, यासह संपूर्ण कर्जमाफी द्यावी असं सुद्धा जरांगे यावेळी म्हणाले. तर राज ठाकरेंकडे राणेंकडे पैसे कमी आहेत का असा सवाल करत त्यांनीही मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. शिवाय छगन भुजबळांकडे सुद्धा 2-4 पोती पैसे द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. उद्योगपतींकडून पैसे घ्या आणि शेतकऱ्याला पैसे द्या असं यावेळी जरांगे म्हणाले आहेत.
तर एकूणच भरपूर मागण्या त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. ज्यांची जनावरं गेली आहे, शेती वाहून गेली आहे, घरं पिकं सगळं काही वाहून गेलं आहे, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे भरपाई द्यावी, 100% भरपाई देण्यात यावी, अशी ही मागणी यावेळी जरांगेंनी दिली आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती द्यावी, अशी ही मागणी जरांगेंनी यावेळी केली आहे. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकऱ्या देण्यात याव्या आणि या मागण्या पूर्ण करा, नाहीतर निवडणुकीची तारीख घोषित करू देणार नाही, महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या सभाही होऊ देणार नाही, असाही इशारा जरांगेंनी यावेळी दिलेला आहे. तर मागण्या पूर्ण केल्या नाही तर गावात बॅलेट सुद्धा लावू देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. जरांगेंनी विविध मागण्या करत या मागण्या लवकरात लवकर दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचं सांगितलंय.